स्वागत करूया. आपल्या समोर येते ऋतुजा लाड. अजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घनू. अजी सोनियाचा दिनू अजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घनू. अजी सोनियाचा दिनू हरी पाहिला रे हरी पाहिला रे. अजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घनू. अजी सोनियाचा दिनू सबाह्यभ्यंतरी अवघा व्यापक मुरारी. हरी पाहिला रे हरी पाहिला रे. अजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घनू. अजी सोनियाचा दिनू सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घनू. अजी सोनियाचा दिनू. ऋतुजा छान झाला. नेहमीप्रमाणेच काही वेगळं सांगायची गरज नाही. व्हेरी नाईस. खूप छान गेलीस ऋतुजा. मध्ये थोडी गडबड झाली. हरी पुढच्या अर्ध्या अवतरणानंतर. पण खरं सांगू, या गाण्यातल्या अशा गोष्टी असतात की ज्या तुम्हाला लगेच करेक्ट करता येतात. करेक्ट करता काय येत नाही तर ते मनातली शांतता येत नाही. म्हणजे मी तर असं म्हणेन की कोणीतरी खूप दगदग झाली, खूप अस्वस्थ वाटल्यावर विपश्चनेला वगैरे जाण्यापेक्षा असे अभंग ऐकावेत किंवा ऋतुजाचं गाणं ऐकावं, ऋतुजाशी बोलावं की ते डोक्याला शांतता मिळेल. त्याच्या पलीकडे गाण्यात काही शोधत बसावं असं वाटतच नाही. असं गाणं ही फार अवघड गोष्ट असते की त्याच्यातल्या चुका शोधण्यापेक्षा आनंद लुटावा असं वाटतं. की चुका शोधायला लागलं तर आपला आनंद कमी होईल, त्याच्यापेक्षा थांबा, ऐका 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 असं तू वाटायला लावतेस. इतकं तू छान गातेस. आपका सुर तो बहुत अच्छा है और आपका प्लस पॉइंट है आपकी आवाज़ जो है वो काफ़ी अलग है और सूफियाना टाइप का, और उसमें हस्की भी है और थोड़ा रगे टाइप का भी है. बहुत इसको अगर सही तरह से इस्तेमाल किया जाए तो एक बहुत अच्छा मिलाप होगा. एक और आपका जो हिंदी गाना मैंने सुना और इसमें सुना, दोनों का मूड अलग था. दोनों में ये वॉइस अच्छी लग रही है, तो दिस इज अ प्लस पॉइंट. कीप इट अप. थँक यू. ओव्हरऑल सिंगिंग वॉज व्हेरी गुड. थँक यू. ऋतुजा, हा गाणं निवडलंस तू. खरं सांगायचं तर हे गाणं काही कॉम्पोजिशन्स अशी बनवलेली असतात की त्याच्यातलं हे एक अप्रतिम कॉम्पोजिशन आहे. आपण हे गाणं सुरुवात गायला की बस संपला विषय, बाकी काही नाही. अप्रतिम गायलीस. तुझा सूर जो नेहमी कमाल करतो त्यात ती कमाल त्या सुराने करतो. अप्रतिम.